भाजपमध्ये भविष्यात कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही, प्रत्येकाचे अच्छे दिन येणार, फडणवीसांची विधान परिषदेत फटकेबाजी। विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मविया काळातल्या घोटाळ्याची मालिकाच काढली बाहेर, पेंग्विनच्या टेंडर पासून घोटाळे सुरू झाल्याचा आरोप। कोविड काळात काही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ झाला, शिंदेंचा आरोप। तर कपडे व्यापारी रोमिल छेडाला 270 कोटींचं कंत्राट कसं दिलं, विचारला सवाल। नागपूर क्राईम सिटी बनली आहे, जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा। तर नागपूरमधले गुन्हे कमी झाले, बदनामी थांबवा, फडणवीसांचं प्रत्युत्तर। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आता थेट 10 जानेवारीला निकाल देणार। जरांगेंनी सबुरी ठेवावी, मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागेल, जाती जातीत तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका, मुख्यमंत्र्यांचं मराठा आणि ओबीसी संघटनांना आवाहन। एसआरए घरांची विक्री आता 5 वर्षांनंतर करता येणार, 10 वर्षांचा नियम रद्द, मुंबईकरांना होणार मोठा फायदा। उपराष्ट्रपतींच्या नकलेवरून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नाराजी, 20 वर्षांपासून मी सुद्धा सहन करतोय, मोदींची उद्विग्न प्रतिक्रिया। राहुल गांधींविरोधात भाजप करणार आंदोलन। मॉब लिंचिंग प्रकरणी दोषी ठरल्यास आता फाशीची शिक्षा होणार, लवकरच कायदा मंजूर करणार असल्याची अमित शहांची लोकसभेत माहिती।